आई, मी बचत खातं उघडायचं फॉर्म भरते, पण त्यात खूप प्रकारची खाती दिली आहेत. माझ्यासाठी कोणतं योग्य आहे आता हे कसं कळणार? खूप चांगला प्रश्न आहे मीरा. प्रत्येक प्रकारची खाती ही विशिष्ट गरजांसाठी तयार केलेली असतात. थांब, मी तुला ना व्यवस्थित समजावून सांगते. बँक खाती हे तुमचे पैसे योग्यरित्या व्यवस्थापित करण्याची साधनं आहे. आता याचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे, मगच फायदेशीर ठरेल. बचत खाते म्हणजेच सेव्हिंग अकाउंट. आता हे काय आहे तर वैयक्तिक बचतीसाठी सर्वसामान्य प्रकारचे खाते. याचं वैशिष्ट्य काय तर वार्षिक 2 ते 4% दराने यावर व्याज मिळतं. ATM, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सारखी सुविधा उपलब्ध होते. कमी किंवा शून्य शिल्लक जरी असेल ना तरीही चालतं. आता हे कोणासाठी योग्य आहे तर नियमित बचत आणि दैनंदिन खर्चासाठी. हे माझ्या बचतीसाठी परफेक्ट आहे. अगदी बरोबर. हे अशाच सुरुवातीसाठी तयार केलेलं आहे. चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट. आता करंट अकाउंट म्हणजे काय तर व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी लवचिक खाते. याची वैशिष्ट्य काय आहेत तर कितीही व्यवहार करण्याची परवानगी असते. ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. ठेवीवर व्याज मिळत नाही. आता हे कोणासाठी योग्य आहे तर व्यवसाय, दुकानदार आणि फ्रीलान्सर्ससाठी. याला व्याज मिळत नाही का? नाही, कारण याचं उद्दिष्ट व्यवहार सोयीस्कर करणे हे आहे, बचत नव्हे. मुदत ठेव खाते म्हणजेच फिक्स डिपॉझिट किंवा FD. आता हे काय तर विशिष्ट कालावधीसाठी पैसे ठेवल्याने जास्त व्याज मिळणारे खातं. आता याचं वैशिष्ट्य काय आहे तर 4 ते 7% व्याज दर मिळतो. 7 दिवस ते 10 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. मुदतपूर्व पैसे काढण्यास दंड लागू होतो. आता हे कोणासाठी योग्य आहे तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी, जसं शिक्षण किंवा घर खरेदी. हे माझ्या कॉलेज फीच्या सेव्हिंगसाठी परफेक्ट आहे. नक्कीच, ही नियोजित बचतीसाठी योग्य निवड आहे. आवर्ती ठेव खाते म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट किंवा RD. नियमित आणि शिस्तबद्ध बचतीला प्रोत्साहन देणारे. आता ह्याचं वैशिष्ट्य काय तर दरमहा निश्चित रक्कम जमा करावी लागते. मुदत ठेव खात्याप्रमाणेच व्याज मिळतं. 6 महिने ते 10 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. आता हे खातं कोणासाठी योग्य आहे तर लहान किंवा मध्यम मुदतीच्या उद्दिष्टांसाठी, जसं गॅजेट्स किंवा प्रवास. मला दर महिन्याला थोडेसे पैसे बचत करायला आवडेल. बचतीची सवय लावणे हे खूप चांगलं आहे मीरा. विशेष खाती म्हणजे स्पेशलाइज्ड अकाउंट. वरिष्ठ नागरिकांसाठीचे खाते. जास्त व्याजदर, विशेष फायदे आणि प्राधान्य सेवा. लहान मुलांचे खाते म्हणजेच किड्स अकाउंट. कमी शिल्लक आवश्यकता आणि आर्थिक साक्षरता शिकवणारे. महिलांचे खाते. कॅशबॅक ऑफर्स आणि कमी शुल्क यांसारखे विशेष लाभ. NRI खाते म्हणजे परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी पैसे व्यवस्थापन. म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहेच. हो, अगदी बरोबर. प्रत्येक गटाच्या गरजानुसार खाते तयार केलेले असते. संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट. आता जॉईंट अकाउंट म्हणजे काय तर 2 किंवा अधिक लोकांनी सामायिकतेने केलेले खाते. आता याची वैशिष्ट्य काय आहेत तर सर्व खातेधारक पैसे जमा किंवा काढू शकतात. कुटुंब किंवा भागीदारीसाठी उपयुक्त. आता हे कोणासाठी योग्य आहे तर कुटुंबीय, जोडपी किंवा सहयोगी प्रकल्पांसाठी. वेतन खाते म्हणजे सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट म्हणजे काय तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरले जाणारे खाते. आता याचं वैशिष्ट्य काय आहे तर शून्य शिल्लक म्हणजे शिल्लक असण्याची गरज नाही. पगार बंद झाल्यास बचत खात्यात रूपांतर होते. आता हे कोणासाठी योग्य आहे तर कामगार आणि व्यावसायिक. डिजिटल आणि पेमेंट खाते. आता हे काय आहे तर ॲप आधारित आधुनिक बँकिंग खाते. याची वैशिष्ट्य काय आहेत माहिती आहे मीरा? पूर्णपणे डिजिटल सेटअप, किरकोळ बचत आणि ऑनलाईन व्यवहारासाठी उपयुक्त. धन्यवाद आई. आता मला कळालं की योग्य खातं निवडणं किती महत्त्वाचं आहे. बरोबर मीरा. खाते प्रकार निवडताना तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारं खातं पाहायचं. मी बचत खात्यापासून सुरू करते. खूप चांगली योजना आहे. चांगल्या आर्थिक व्यवस्थापनाचा पाया बँकिंग आहे.